गोंदिया जिल्ह्यात वीज वितरण महामंडळाच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलामध्ये कर आकारणी मोठ्या प्रमाणात जोडण्यात येत असल्याने सर्वसामान्य लोकांसह शेतकऱ्यांना देखील विद्युत बिल भरणे परवडणारे नसल्याने जास्तीचे आकारण्यात येणारे कर रद्द करण्यात यावे। शेती पंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे। शेती पंपाला 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा। वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट विद्युत मीटर लावणे कायमचे बंद करण्यात यावे। यासह अन्य मागण्यांना घेऊन महावितरणच्या वतीने मुख्य अभियंत्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने हे निवेदन पाठवण्यात आले आहे। जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आणि आमच्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी चीफ इंजिनियरला विद्युत विभागाशी संबंधित विविध समस्या या मार्गी लागल्या पाहिजे, जसं लोडशेडिंग असो, स्मार्ट मीटर असो, शेतकऱ्यांना जे किमान 18 तास त्यांना सप्लाय मिळालं पाहिजे हे समस्या असो, या सर्व समस्या घेऊन सीला आज आम्ही ह्या ठिकाणी सर्व एक डेलिगेट आम्ही त्यांना दिलेला आहे। नक्कीचपणे ह्या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी आहे आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ता, सर्व संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ता हे घेऊन मोठा भव्य मोर्चा आम्ही NHB ऑफिसवर करणार आहोत। निवेदन जो आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने याच्यासाठी आहे की महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या माणसाला जनतेच्या कुठल्याही भावना कळत नाही। त्यांनी विद्युत बिलामध्ये जे आकारणी केलेली आहे ते 30% वाढ केली। त्याच्यामुळे गाव खेड्यामध्ये राहणारा सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला कशाच्या आधारावर बिल भरतं। 100 युनिटच्या वर जळलं की त्याचे रेट वाढत चालले। 13 रुपया युनिटपर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे। हे जनावराची सरकार आहे की माणसाची सरकार हेच कळत नाही। आणि राज्याचा उपमुख्यमंत्री सांगतो की राज्यामध्ये सरप्लस विद्युत आहे। मग सरप्लस विद्युत आहे तर तुमचे रेट कसे वाढले, कशासाठी वाढवले, तेवढे कोणासाठी वाढवले ते हा एक मुद्दा घेऊन आज आम्ही चीफ इंजिनियरला निवेदन दिलेलं आहे। दुसरा निवेदन आमचं तो आहे की प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटर लावणार नाही।